नमस्कार मित्रांनो, आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लक्ष्मी निवास मालिकेचा ह्या भागात काय घडलेलं आहे ते आपण बघूयात. भागाची सुरुवातीमध्ये आपण बघतो की वीणा आणि श्रीनिवास हे दोघं जण बोलत असतात. ते म्हणतात की लक्ष्मी कितीही कॉल करत असली तरीही तिचं कॉल सिंचना उचलत नाही. दुसरीकडे सिंचना ऑफिसमधनं येऊन सांगते, काकू एक गरमागरम आणि स्ट्रॉंग कॉफी द्या. तेव्हा हरीश तिथे येतो आणि म्हणतो, अरे तू आली, आई घरी नाहीये असं सांगून तो घाबरतो. तेव्हा सिंचना विचारते, कुठे गेलेले आहेत काकू? तेव्हा हरीश सांगतो की ते देवळात गेलेली आहे आणि पुढे म्हणतो, थोड्या वेळात येईल आणि तू काही चिंता करू नकोस. तेव्हा सिंचना म्हणते, तुमच्या आईचं तेच तर आहे ना. यावरती हरीश म्हणतो की एवढं सक्तीने सांगू नको, आई कुठेही जाऊ नये. म्हणून सिंचना उत्तर देते की तुमच्या आई थोडंसं रडले का तुम्ही लगेच विरघळतात. या दरम्यान श्रीनिवास हॉस्पिटलमध्ये जातो आणि लक्ष्मीला चक्कर येत असते. म्हणून लक्ष्मीला काय झालं आहे ते विचारतो. तो आरती बरोबर बोलतो आणि तिला सांगतो की संतूला फोन आला होता आणि म्हणून मी आलेलो आहे. मग तो लक्ष्मीला डिस्चार्ज घेऊन घरी आणतो. दुसरीकडे आरती आईला ऑपरेशनसाठी लागणारे पैसे हे जगन्नाथ आणि ललिता देतात. ह्यावरती आरती म्हणते, खूप चांगले लोक आहेत, त्यांचं मन खूप छान आहे. श्रीनिवास लक्ष्मीला समजावतो, मी कितीदा तुला सांगितलं की एकटी कुठेही जाऊ नकोस. काही झालं तर मला एक फोन कर, मी तुला लगेच घ्यायला येईल. तेव्हा लक्ष्मी म्हणते, काही नाही झालं मला फक्त थोडीशी चक्कर आला होता. एवढ्यातच वीणा पण येते आणि ती म्हणते, ज्यूस घ्या आणि थोडा वेळ आराम करा. पण लक्ष्मी नकार देते. श्रीनिवास म्हणतो की तुला काही खाल्लंच नाही तर ताकद कुठून येणार आहे? तेव्हा लक्ष्मी म्हणते, डॉक्टरांचं ऐकलं नाही का तुम्ही? मला शारीरिक नाही तर मानसिक ताकद लागते. तिला एकटं वाटतं आणि म्हणते, जर असंच चालू राहिलं तर मी कायमचीच तुमच्यापासून दूर जाईल. तेव्हा श्रीनिवास विचारतो, असं का बोलते लक्ष्मी? असं बोलू नकोस. तेव्हा वीणासुद्धा म्हणते, फक्त तुम्हालाच नाही तर मलाही तसंच वाटतं. आणि तिला घरातल्या सगळ्यांची आठवण येत असते आणि ती पण रडू लागते. दुसऱ्या बाजूला ललिता आणि जगन्नाथ हे दोघंही जण दमलेले असतात. तिथे सई येते आणि विचारते, काकू इतके थकलेले का दिसताय? तेव्हा ललिता म्हणते, फक्त प्रवासामुळे थकलेलो आहे, पण तू शंका घेऊ नकोस आणि काहीच करू नको. पण सईला तिथे पण शंका येते. तेवढ्यातच श्रीनिवास लक्ष्मीला विचारतो, तू देवळात इतका जड बॅग घेऊन का गेली होतीस? तेव्हा लक्ष्मी म्हणते, मी काही बॅग नेली नाही. मग वेंकी बॅग आणतो आणि उघडल्यावरती श्रीनिवासला मोठी रक्कम दिसते. ह्या बॅगेमध्ये विश्व आणि सई या दोघांचं साखरपुड्याचं कार्ड असतं आणि श्रीनिवास वाचतो आणि लक्ष्मीला सांगतो. तेव्हा तुला हॉस्पिटलमध्ये भरती करणारा आणि रक्त देणारा दुसरा तिसरा कोणी नाही, हा तुझा मोठा भाऊ जगन्नाथच होता, असं श्रीनिवास लक्ष्मीला म्हणतो. लक्ष्मी पण कार्ड बघून म्हणते, हा माझ्या भाच्याचा साखरपुडा आहे आणि त्यांनीच हे पैसे ठेवलेले आहेत, पण मी हे पैसे घेणार नाही. ती म्हणते, माझा नवरा अजून जिवंत आहे आणि तोच माझी जबाबदारी घेतो. दुसऱ्या बाजूला ललिता हॉस्पिटलला कॉल करून विचारते की लक्ष्मीची तब्येत कशी आहे, लक्ष्मी कशी आहे? आणि इकडे कळतं तिला की तिचा डिस्चार्ज झालेला आहे. एवढ्यातच जान्हवी येते आणि विचारते, आई कोणी हॉस्पिटलमध्ये होतं का? तेव्हा ललिता जान्हवीला सांगते, जानू तू या घरासाठी जे काही केलंस ना ते ऋण कधीच फेडता येणार नाही. जान्हवी म्हणते, आई माझा आणि हॉस्पिटलचा काय संबंध आहे यात? तेव्हा ललिता सांगते की तिचं नाव लक्ष्मी आहे आणि ती ही आपल्या घरची महालक्ष्मी आहे. तेव्हा जानू विचार करते की लक्ष्मी म्हणजेच माझ्या आईचंच नाव आहे, मग तीच तर नाही ना. दुसऱ्या बाजूला संतोष आणि ललिता आणि जगन्नाथ यांना घेऊन त्यांच्या गावात जातो. लोक त्यांना मोठे यजमान म्हणून ओळखतात. संतोष त्यांच्या घरापर्यंत पोचतो आणि सर्व काही बघतो. जान्हवी अंगणात झाडू मारत असते. संतोष तिथे येतो आणि तिच्या कानावरती संतोषचा आवाज पडतो आणि ती घाबरते. संतोष नरसिंहच्या संपत्तीवरती नजर टाकतो आणि म्हणतो, माझ्या आईचा आणि यांचा काहीतरी संबंध आहे का, हे मला शोधायचं आहे. मग हा भाग इथेच संपतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक द्या आणि पहिल्यांदाच आमचा चॅनल बघत असाल
तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.